आता सेकंड थेरम बघायचं लाईन वरचं, पण त्याच्या अगोदर काल जे शिकवलं ते सगळं आठवलं पाहिजे. म्हणजे काल लाईनचं थेरम जे बघितलं पहिलं, त्याच्यामध्ये काय काय होतं ते सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजे. काय काय आठवलं पाहिजे? या लाईन मध्ये एक पॉईंट दिलेला होता ए, आपण दुसरा एक पॉईंट घेतला पी, याचा ए बार, याचा पोझिशन वेक्टर आर बार, एक बी बार होता. मग वेक्टर इक्वेशन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, याला वेक्टर इक्वेशन किंवा पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणतो. त्याच्यानंतर सिमेट्रिक इक्वेशन होतं लाईनचं किंवा कार्टेशियन इक्वेशन. ते काय होतं? एक्स मायनस x1 अपॉन ए, वाय मायनस y1 अपॉन बी, झेड मायनस z1 अपॉन सी. x1 y1 z1 च्या व्हॅल्यू म्हणजे ह्या ए पॉईंटच्या व्हॅल्यू इथे पुट करायच्या, ह्या लाईनचे डायरेक्शन रेशोज इथे लिहायचे. त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज म्हणजे बी बारचे कंपोनंट असतात. इजंट इट? थर्ड, हेच इक्वेशन इथे एलएमएन पण लिहिता येतं आपल्याला. एबीसी ऐवजी तुम्ही डायरेक्शन कोसाइन्स पण यूज करू शकता. त्याच्यानंतर काय पाहिलं रे आपण? पॅरामेट्रिक इक्वेशन. काय होतं पॅरामेट्रिक इक्वेशन लाईनचं? सॉरी, हे पॅरामेट्रिक नॉन पॅरामेट्रिक इक्वेशन काय? आर बार क्रॉस ए बार इज इक्वल टू काय सांगा? नाही आठवलं तर कसं घ्यायचं हे? एपी बार इज इक्वल टू, सॉरी, एपी बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 बार, आर बार मायनस ए बार क्रॉस बी बार. मग हे काय होणार? आर बार क्रॉस बी बार आणि ए बार क्रॉस बी बार. म्हणजे इथे काय पाहिजे? आर बार क्रॉस ए बार नाही तर आर बार क्रॉस बी बार, आणि मायनस ए बार क्रॉस बी बार तिकडे ट्रान्सपोज केल्यावर ए बार क्रॉस बी बार. समजली ट्रिक? नाव त्याच्यानंतर काय पाहिलं सांगा? आफ्टर दिस आवाज येतोय का? आवाज येतो का रे? याच्यानंतर काय पाहिलं अजून आपण? पॅरामेट्रिक इक्वेशन. हे होतं हे नॉन पॅरामेट्रिक इक्वेशन. लवकर, लाईनच्या पहिल्या थेरम विषयी काय राहिलं अजून एक्सप्लेन करायचं? पटकन बोला. ती रिमार्क लिहून नाही दिली का तुम्हाला मी अजून एक? हे असं लिहिलं होतं बघा, एक्स मायनस x1 अपॉन हे इक्वेशन, याला लॅम्बडा म्हटलं होतं मी. म्हटलं होतं का याला लॅम्बडा? हा, ते लॅम्बडा कशासाठी? मला वाटतं तुम्हाला एक्सप्लेन नाही केली. लॅम्बडा कशासाठी? तर ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट एक्स वाय झेड असतात ना. मग इथे याला लॅम्बडाशी कम्पेअर केलं, याला पण याला पण, तर ते काय येईल रे? एक्स मायनस x1 इज इक्वल टू ए लॅम्बडा. मग एक्स इज इक्वल टू x1 प्लस ए लॅम्बडा, y इज इक्वल टू y1 प्लस बी लॅम्बडा, आणि z इज इक्वल टू z1 प्लस सी लॅम्बडा. रिमार्क लिहिली नसली तर लिहून घ्या. ह्या पी चे कोऑर्डिनेट काढता येतात. हे एक्स वाय झेड म्हणजे पी चे कोऑर्डिनेट आहेत ना, तर ते पी चे कोऑर्डिनेट असे असतात. कोऑर्डिनेट्स ऑफ पी, त्याच्यामध्ये पुढचा पॉईंट लिहा तिथे, लिहिला नसेल तर काय 7वा 8वा असेल तो. एक्स इज इक्वल टू हे पी चे कोऑर्डिनेट आहेत. लॅम्बडाची व्हॅल्यू एकदा काढली की आपल्याला हे पी चे कोऑर्डिनेट काढता येतात. हे ए बी सी त्या बी बारचे डायरेक्शन बी बारचे कंपोनंट्स किंवा लाईनचे डायरेक्शन रेशोज तिथे लिहिता येतात. x1 y1 z1 गिव्हन पॉईंटचे कोऑर्डिनेट, आणि मग लॅम्बडाची व्हॅल्यू जर तो पॅरामीटर माहित असेल तर एक्स वाय झेड कोऑर्डिनेट काढता येतात. तिथे लिहिलं नसेल तर लिहून घ्या. हे सांगितलं नव्हतं मला वाटतं, म्हणून तुम्ही बोलत नाही. बरोबर ना? लिहून घ्या. ठीक आहे, लिहून टाका ते. आणि मग अजून काय सांगितलं होतं ते नाही बोलले तुम्ही. एखादा 0 असेल एबीसी पैकी तर काय लिहितो आपण? इक्वेशन कसं लिहितो? एखादा एबीसी पैकी 0 असेल, हा एक तर हा 0 असेल किंवा हा 0, आठवलं का ते? सेमीकोलन देऊन लिहितो, ते सांगितलंय ना? ठीक आहे, ठीक आहे. लिहिला का हा पॉइंट? आता लाईनचं आपण बघूया दुसरं इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय आहे लाईनचं? तर इथे मी पहिल्या इक्वेशन मध्ये मुद्दाम इथे कंपॅरिझन करतोय. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, इथे ए पॉइंट दिलेला असतो, त्या ए चा ए बार पोझिशन वेक्टर, पी पॉइंट व्हेरिएबल पॉइंट त्याचा पोझिशन वेक्टर इथे आर बार आहे, आणि इथे बी बार पॅरलल वेक्टर आहे. आता इथे काय दिलेलं असतं सेकंड थेरम मध्ये? त्या लाईन वरती 2 पॉइंट दिलेले असतात, एक्स वाय झेड
इथे लाईन वरती 2 पॉइंट आहेत. समजा हा ए एक पॉइंट आहे, दुसरा बी पॉइंट आहे. ए आणि बी पॉइंट दिलेत, एवढंच दिलंय. इथं ए पॉइंट आणि बी बार दिलाय पॅरलल वेक्टर. इथे ए पॉइंट आणि बी पॉइंट दिले. ए बारचा पोझिशन वेक्टर, ए पॉइंटचा पोझिशन वेक्टर ए बार, बी पॉइंटचा पोझिशन वेक्टर बी बार, आणि हा पी पॉइंट आपण मुव्हिंग पॉइंट म्हणजे व्हेरिएबल घेतो पॉइंट, त्याचा पोझिशन वेक्टर आर बार, त्याचा पोझिशन वेक्टर आर बार आहे. तर त्याचं इक्वेशन काय येतं ते बघूया. बघा थेरम वगैरे नंतर लिहू. थेरम काय आहे, फक्त इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स ए अँड बी हुज पोझिशन वेक्टर्स ए बार अँड बी बार इज आर बार इज इक्वल टू, आपल्याला काय येईल ते लिहायचं. बघा इथे आता एपी बार आणि एबी बार कसे दिसतात तुम्हाला. एपी बार आणि एबी बार हे 2 पॉइंट आहेत त्याच्यावर. एपी बार आणि एबी बार कसे दिसतात, कोलिनियर आहेत की नाही, आर कोलिनियर. आता कोलिनियर आहेत तर कंडिशन ऑफ कोलिनियरिटी काय आहे. कंडिशन ऑफ कोलिनियरिटी एक वेक्टर एक तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट काय यायला पाहिजे 0 बार, किंवा एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरचा काय असायला पाहिजे, स्केलर मल्टिपल असायला पाहिजे. आता हे तुम्हाला ऍग्री आहे ना, हे दोन्ही कोलिनियर आहेत म्हणून हे लिहिता येत आहे ना. आता हे आर बार मायनस ए बार, एपी बार म्हणजे काय, आर बार मायनस ए बार, कारण पी चा पोझिशन वेक्टर आर बार आहे, ए चा पोझिशन वेक्टर ए बार आहे. लॅम्बडा तसंच, आणि हे एबी बार म्हणजे काय, बी बार मायनस ए बार. करेक्ट. मग आर बार इज इक्वल टू हा ए बार तिकडे ट्रान्सपोज केला तर ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार. दिस इज द वेक्टर इक्वेशन. हे आहे वेक्टर इक्वेशन ऑफ दिस लाईन. या लाईनचं वेक्टर इक्वेशन काय आहे, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार आहे. लक्षात ठेवा हे इथे एक्स्ट्रा काय आले रे, हे बी बार ऐवजी फक्त बी बार मायनस ए बार आले. बाकी वेक्टर इक्वेशन दोन्ही सेमच आहे. तर वेक्टर आपण प्रूव्ह केलं हे थेरम. आता थेरम लिहितो मी इथे खाली. थेरम काय आहे, थेरम सेकंड लाईनचं इक्वेशन, वेक्टर इक्वेशन, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट्स ए and B, points A and B is R bar is equal to A bar plus lambda B bar minus A bar. हे प्रूव्ह करायचंय, हा त्याचा प्रूफ आहे. समजलं सगळ्यांना. हे थेरम लिहा आणि हा त्याचा प्रूफ लिहा. हे फक्त मी पहिलं दिलं, हे पहिला रेफरन्स. आपण पहिलं काय प्रूव्ह केलं ते इथे म्हणा, वेअर लॅम्बडा इज पॅरामीटर, lambda is parameter. Write down. मग आता जसं इथे ह्या 2 लाईन मधला ह्या 2 पॉइंट मधला डिफरन्स म्हणजे एपी लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत, तसं हे एबीसी सुद्धा त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत. एबीसी आणि डायरेक्शन रेशोज सेम लाईनचे डायरेक्शन रेशिओज किंवा पॅरलल लाईनचे डायरेक्शन सेम लाईनवर असणाऱ्या वेक्टरचे डायरेक्शन रेशिओज किंवा 2 पॅरलल लाईन म्हणा 3D मध्ये असणाऱ्या 3D जॉमेट्री 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये ज्या 2 लाईन्स असतात त्यांचे डायरेक्शन रेशिओज ऑलवेज कसे असतात, प्रपोर्शनल. किंवा 2 वेक्टर पॅरलल असतील किंवा कोलिनियर असतील तर त्यांचे आयजेकेचे कंपोनेंट ऑलवेज कसे असतात, 2 वेक्टर कोलिनियर असतील म्हणजे पॅरलल असतील तर त्यांचे आयजेकेचे कंपोनेंट कसे असतात, प्रपोर्शनल असतात. मग यालाच आपण काय म्हटलंय, कार्टेशियन इक्वेशन. मला सिमिलरली इथे हा एबी बार आहे आणि हा एपी बार आहे. एपी बार अँड एपी बार अँड एबी बार आर कोलिनियर. आता एपी बारचे डीआर्स ऑफ एपी बार आर आणि डीआर्स म्हणजे डायरेक्शन रेशिओज ऑफ एबी बार काय होतील रे सांगा. एपी बारचे डायरेक्शन रेशिओज, ए चे कोऑर्डिनेट जर तुम्हाला x1 y1 z1 दिले कार्टेशियन फॉर्म मध्ये, बी चे कोऑर्डिनेट x2 y2 z2 दिले आणि p चे व्हेरिएबल आहे म्हणून x y z असतील.
आता मला सांगा एपी बारचे डायरेक्शन रेशोज काय होतील? एपी बार ह्या वेक्टरचे डायरेक्शन रेशोज, करेक्ट. अँड व्हॉट आर द डायरेक्शन रेशोज ऑफ एबी बार? x1 मायनस x2. आता हे दोन्ही एपी बार अँड एबी बार आर कोलिनियर. एपी बार इज पॅरलल टू एबी बार किंवा कोलिनियर. देअरफॉर हे कसे असणार आहेत? डायरेक्शन रेशोज प्रोपोर्शनल. x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2, y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2, z मायनस z1 अपॉन z1 मायनस z2. हे झाले त्याचे डायरेक्शन, सॉरी हे झालं त्याचं कार्टेशियन इक्वेशन. ह्याचं कार्टेशियन इक्वेशन, हे याचं कार्टेशियन इक्वेशन. समजलं का? हे पण डायरेक्शन रेशोज आहेत, हे पण खाली डायरेक्शन रेशोज आहेत. त्याला पॅरलल वेक्टर, लाईनला पॅरलल वेक्टर. समजलं का? हे दोन्ही, आता दोन्हीमधला फरक समजेल ना तुम्हाला? याचं वेक्टर इक्वेशन, याचं वेक्टर इक्वेशन. याचं वेक्टर इक्वेशन काय? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. याचं वेक्टर इक्वेशन हे आहे. याचं हे कार्टेशियन इक्वेशन, याचं हे सेकंड थेरमचं हे कार्टेशियन इक्वेशन. दोन्हीमध्ये फरक काय? इथे एक पॉइंट गिव्हन असतो आणि एक पॅरलल वेक्टर गिव्हन असतो. इथे 2 पॉइंट गिव्हन असतात लाईनवर. फरक समजलाय तुम्हाला याचा? राईट डाऊन. तिथे असं लिहा रिमार्क आता, किंवा कार्टेशियन फॉर्म नाव द्या. कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्म टाकताना इथे ही फिगर परत काढायची. इथे हे सगळे कोऑर्डिनेट्स लिहायचे. राईट डाऊन. आता आपल्याला लास्ट याचा बघायचा. हा, लॅम्बडा इक्वल टू लिहू शकता इज इक्वल टू लॅम्बडा. तो रेशिओ, हा रेशिओ आहे ना, तो इक्वल येईल. इथे पण तुम्ही एक्स वाय झेड चे कोऑर्डिनेट काढू शकता. एक्स वाय झेड चे कोऑर्डिनेट कसे येतील ते? एक्स इज इक्वल टू हे काय येईल? x1 प्लस x1 मायनस x2 लॅम्बडा. या दोन व्हॅल्यू दिलेल्या असतील, लॅम्बडाची व्हॅल्यू दिलेल्या असतील, तर एक्स वाय झेड काढता येतात. लिहा तिथे तुम्ही एक्स वाय झेड हे y1 प्लस y1 मायनस y2 लॅम्बडा, z इज इक्वल टू z1 प्लस z1 मायनस z2 लॅम्बडा. म्हणजे तुम्हाला हे p चे कोऑर्डिनेट काढता येतात. लॅम्बडा पॅरामीटर माहित असेल, हे दोन्ही कोऑर्डिनेट्स माहित असतील आणि पॅरामीटर माहित असेल, तर बाय युजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी. लक्षात आलं का? लिहून टाका ते. आणि त्याच्यानंतर बघायचं आपल्याला पॅरामेट्रिक फॉर्म. आता सॉरी, नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. हा त्याचा पॅरामेट्रिक फॉर्म होता ना, कारण इथे लॅम्बडा पॅरामीटर आहे. याचा नॉन पॅरामेट्रिक फॉर्म लिहायचा. याचा नॉन पॅरामेट्रिक फॉर्म बघितला की नाही? याचा नॉन पॅरामेट्रिक फॉर्म काय आहे? हे आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, एक्स मायनस x1 अपॉन ए, वाय मायनस y1 अपॉन बी, झेड मायनस z1 अपॉन सी. पॅरामेट्रिक फॉर्म याचा. आर बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार. 1 2 3. याच्या बाबतीमध्ये आर बार इज इक्वल टू 1 वेक्टर इक्वेशन. हे वेक्टर इक्वेशन, याचं वेक्टर इक्वेशन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार. याचं कार्टेशियन इक्वेशन हे, याचं कार्टेशियन इक्वेशन एक्स मायनस x1 अपॉन x1 मायनस x2, y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2, z मायनस z1 अपॉन z1 मायनस z2. याचं पॅरामेट्रिक इक्वेशन हे कशावरून आलं होतं? एपी बार इज पॅरलल टू बी बार, therefore AP बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 बार. मग याच्यावरून हे आर बार मायनस ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 बार. मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन येतलं, ही स्टेप आहे. सिमिलरली इथं काय करायला पाहिजे सांगा? हे तिसरं इक्वेशन लिहायला सांगताय. एपी बार क्रॉस एबी बार इज इक्वल टू 0 बार येईल की नाही? एपी बार आणि एबी बार कोलिनियर वेक्टर्स आहेत, त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 बार येईल. हे आर बार मायनस ए बार होईल आणि क्रॉस हे बी बार मायनस ए बार होईल. आता हा क्रॉस प्रोडक्ट काय होईल? आर बार क्रॉस बी बार
किंवा हे असंच राहू द्या, सॉरी, हे काही बदलायचंच नाही, हा असाच लिहायचा आहे. हे मोठं होतं ना इक्वेशन, आणखी एक्सपांड केल्यावर खूप मोठं होतं, आपल्याला छोट्यात छोटं लक्षात ठेवायचं असतं, म्हणून हे असंच ठेवायचं. आर बार मायनस ए बार क्रॉस बी बार मायनस ए बार इज इक्वल टू 0 बार. दिस इज द वेक्टर इक्वेशन. लक्षात आलं का हे? सॉरी, नॉन पॅरामेट्रिक इक्वेशन. दोन्ही मधला फरक कळालाय का? दोन्हीकडे वेक्टर वेक्टर, कार्टेशियन कार्टेशियन, नॉन पॅरामेट्रिक नॉन पॅरामेट्रिक, याला पॅरामेट्रिक पण म्हणतात. अजून गिव्हन काय काय आहे दोन्हीकडे समजलंय. इथे हे एक्स वाय झेड कॉर्डिनेट कसे काढता येतात, इज इक्वल टू लॅमडा करून. इथे हे एक्स वाय झेड कॉर्डिनेट कसे काढता येतात, इज इक्वल टू लॅमडा करून. बरोबर आहे. इथे एबीसी पैकी कोणाची 0 व्हॅल्यू असेल तर ते कसं लिहायचं माहित पाहिजे. ओके. हा, घेऊ शकता ना तुम्ही, डायरेक्शन बदलेल फक्त, बाकी काहीच नाही. हे असं घेऊ शकता ना, एबी बार क्रॉस एपी बार ना म्हणतो, असं ना. बीपी बार पण घेऊ शकतो, तिथे काही प्रॉब्लेम नाहीये, घेऊ शकता. फक्त एक स्टँडर्ड फॉर्मॅट लक्षात ठेवलंय ना आपण, कळतंय ना, बाकी काहीच नाही, घेऊ शकता तिथे. हे उलट सुलट घेऊ शकता, फक्त तिथे डायरेक्शन बदलेल मात्र, ती डायरेक्शन लक्षात ठेवत जा तुम्ही. कळालं का? जशी फिगर काढली तसं घेतलंय आपण, बाकी काही नाहीये, जी फिगर आहे त्याच्यावरून घेतलंय. आता याच्या नंतरचा जो पॉइंट आहे बघा, आता इथे हे संपलं. हे 2 थेरम होते 2 लाईनचे. आता लाईन अँड प्लेन चॅप्टर बघतोय ना आपण, तर लाईनचे 2 इक्वेशन, हे 2 थेरम होते मेन, आणि त्याच्या हे रिमार्क्स बघितल्या. आता पुढे काय आहे फक्त आपल्याला याच्यामध्ये, आता याच्यावर 12 प्रॉब्लेम्स आहेत. या 2 इक्वेशन्सवर 12 प्रॉब्लेम्स आहेत 6.1. त्याच्यानंतर 6.2 मध्ये काय आहे, लाईनचाच पार्ट. एक पॉइंट आहे, त्या पॉइंट पासूनचं, या पॉइंट पासूनचं लाईनचं डिस्टन्स काय असेल 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये. त्याच्यानंतर स्क्यू लाईन्स असतात. स्क्यू लाईन्स म्हणजे ज्या पॅरलल पण नसतात आणि इंटरसेक्टिंग पण नसतात, या स्क्यू लाईन्स असतात अशा स्पेस मध्ये. या पॅरलल पण नाही आणि परपेंडिक्युलर पण नाही, मग त्यांच्यामधलं हे शॉर्टेज डिस्टन्स कसं काढायचं, तो एक फॉर्म्युला. हा अजून एक फॉर्म्युला आहे पुढचा. त्याच्यानंतर 4 नंबरचा स्क्यू लाईन मधलं डिस्टन्स, आणि त्याच्यानंतर त्या स्क्यू लाईन्स लाईन इंटरसेक्टिंग असतील तर त्याच्यासाठी एक रिमार्क आहे. तर हे एवढं आहे. अजून एक 5वा फॉर्म्युला. 3 फॉर्म्युले बघायचे म्हणजे लाईन चॅप्टर, तिथं लाईन हा जो टॉपिक आहे हा क्लिअर होतो तिथे. त्याच्यानंतर मग प्लेनचे 4 इक्वेशन्स आहेत, ते पण असे छोटे छोटे इक्वेशन आहेत 4. आणि मग लाईन आणि प्लेन मधलं जे काय असेल, आता यातला पण बराचसा पार्ट कट झालेला आहे सिलेबस मधून, पण आता मी सगळा शिकवतोय कारण परीक्षेला इथं काही गुंतागुंत आली तर ती तुम्हाला समजेल. समजलं का? हे सगळंच करून जायचं, काही अडचण नाही. मी तुम्हाला फायनली आदल्या दिवशी सांगेल यातला काय पार्ट कट झाला ते, तोपर्यंत नाही सांगणार. समजलं का? थोडा थोडा पार्ट कट झालेला आहे, तो सोडू नका कुणी, कारण ते तुम्हाला एमसीक्यू आला किंवा काही आलं तर हे सगळ्या परीक्षांना सेम आहे. वेक्टरचा जो जेवढा पार्ट आहे आपण शिकतोय, वेक्टर, 3D लाईन, प्लेन, त्याचे ऍप्लिकेशन, हा सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला आणि बोर्डला सगळीकडे सेम पार्ट आहे, कुठेही कमी जास्त नाही. समजलं? वेक्टर युनिट जे आहे ते, फक्त प्रॉब्लेमचं स्वरूप मात्र वेगवेगळं असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता इथे हा पार्ट मी फिनिश केला आज. याची हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता ह्याचे 12 प्रॉब्लेम्स उद्या नाही, याची थिअरी शिकवली जाणार. उद्या तुम्ही हे वेक्टरचेच मागचे प्रॉब्लेम बघायचे जे येतील व्हिडिओ ते. समजलं सगळ्यांना? उद्या संध्याकाळी थिअरॉटिकल पार्ट कम्प्लीट केला जाईल याचा सगळा. समजलं? ओके, ठीक आहे.